शिवजन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद व भव्य रक्तदान शिबिर उत्साहामध्ये संपन्न। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरामध्ये शिवजन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने आयोजित महाप्रसाद व भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावामध्ये संपन्न झाले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड शहरातील हॉटेल साई कम्फर्ट, गुरु गणेश हाईट आयुर्वेदिक कॉलेज समोर कला मंदिर रोड या ठिकाणी हा समाज उपयोगी उपक्रम पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। शिवरायांच्या जयघोषात आणि प्रेरणादायी वातावरणामध्ये रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला। शहरातील युवक युवती, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता। तज्ञ वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली रक्तसंकलन करण्यात आले। रक्तदात्यांची पूर्व तपासणी करून सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली। या शिबिरात लक्षणीय संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली। रक्तदान हे श्रेष्ठ दान या संदेशाला प्रतिसाद देत अनेकांनी प्रथमच रक्तदान केले, तर नियमित रक्तदात्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। संकलित रक्ताचा उपयोग गरजू रुग्णांसाठी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। रक्तदान शिबिरानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते। शिवरायांच्या विचारांचे स्मरण करत समाजसेवा आणि मानवतेचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। शिवगर्जना वैद्यकीय प्रतिनिधी मित्रमंडळ व स्वामी समर्थ ब्लड ग्रुप नांदेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। उपस्थित मान्यवरांनी अशा समाज उपयोगी उपक्रमामुळे शिवजन्मोत्सवाला अधिक अर्थपूर्ण स्वरूप प्राप्त होत असल्याचे मत व्यक्त केले। उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये संपन्न झालेल्या या महाप्रसाद व रक्तदान शिबिरामुळे नांदेडमधील शिवजन्मोत्सव अधिक संस्मरणीय ठरला। दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी जवळपास 8 वर्ष होत आहेत आमच्या याच्यामध्ये थॅलेसेमियाग्रस्त बालक आहेत त्यांच्यासाठी आम्ही रक्तदान शिबिर दरवर्षी घेतो। आणि आमचा जे की फार्मास्युटिकल मधला ग्रुप आहे आमचा शिवगर्जना वैद्यकीय प्रतिनिधी मित्रमंडळ म्हणून आम्ही सर्व मिळून आम्ही हा उपक्रम राबवतो आणि दरवर्षी असतो हा आमचा। आणि यामध्ये आम्ही महाप्रसाद पण ठेवतो, जे की येणाऱ्या सर्व जे भक्त आहेत, शिवभक्त आहेत, त्यांना महाप्रसादाची व्यवस्था पण केलेली आहे। आतापर्यंत जवळपास 30 झालेले आहेत, म्हणजे सकाळपासून चालू आहे आणि अजून पण जवळपास 100-150 जवळपास महिला पण आहेत। त्याच्यामध्ये महिला जे की 18 वर्षाच्या वरती मुलं पण आहेत। सर्वजण रक्तदान शिबिरात याच्यामध्ये सहभाग घेतात आणि आमचा ग्रुप आहे, सर्वजण याच्यामध्ये रक्तदान करतात। माझ्या मते सर्वांनीच रक्तदान करावं, कारण कसं आहे, त्या बालकांना महिन्याला तर रक्तदान लागतं त्यांना। त्याच्यासाठी आपण सर्वांनी जर मिळून आपण जर रक्तदान केलं तर ते आपल्या याच्यानुसार आपल्या आपण जे रक्तदान करतोय त्याच्यामध्ये त्यांना खूप हे होईल, जे की सहायता होईल आपल्याकडून। सर, छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आम्ही शिवगर्जना वैद्यकीय प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ ब्लड ग्रुप यांच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिर व भव्य महाप्रसादाचं आयोजन करतो। दरवर्षी या ठिकाणी जवळपास 300 ते 400 नवयुवक तरुणी रक्तदान करतात आणि महाप्रसादाचं सुद्धा अतिशय भव्य या ठिकाणी आयोजन झालेलं असतं। आमचा ग्रुप आहे शिवगर्जना वैद्यकीय प्रतिष्ठान व श्री स्वामी समर्थ ब्लड ग्रुप, या दोघांच्या संयोजनानुसार दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणे रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करतात। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत, त्यांच्या या जयंतीनिमित्त एक फटाके, आतिषबाजी व डान्स वगैरे न करता आम्ही एक सर्वजणांनी ठरवलेलं आहे की सामाजिक उपक्रम राबवून थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली।